हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असेल. झालं का तुमचा चहा नाश्ता वगैरे? तर मी व्हिडिओ बनवत आहे आणि व्हिडिओ बनवायचा विषय आहे की म्हणजे एक व्यक्ती आहे जो सगळ्यांना सेम कमेंट्स करत फिरतो. मला वाटत होतं वैयक्तिक, मला आधी वाटायचं की तो मलाच फक्त येऊन मुद्दा म्हणून तशा कमेंट्स करत आहे. लेडीज आहे की जेंट्स आहे ही माहिती नाहीये, खरोखर माहिती नाहीये. परंतु तो व्यक्ती ना, ती व्यक्ती जी आहे ती सगळ्याला तशीच कमेंट्स करत आहे. काय काय कमेंट्स करत आहे तर तुम्हाला ते लावलेली तर दिसलीच असन. कमेंट्स काय करतात की भांगामध्ये लांब सडक सिंदूर का नाही भरला, बरं का? तर त्या व्यक्तीचं असं मत आहे की भांगामध्ये लांब सडक सिंदूर का नाही भरला. तर आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रामध्ये डेली सिंदूर लावलं जात नाही आणि लांब सडक सिंदूर तर भरलाच जात नाही, बरोबर? संक्रांतीच्या वेळेलाच तो लांब सडक सिंदूर बायका भरतात, तेवढंच. तर आणि नाव आयडीला स्वामी, बरं का? आयडीला डीपी पण स्वामींचा, बरोबर की नाही? आणि कमेंट्स अशा करायच्या की मानसिकता समोरच्याची बिघडवलं, अशा कमेंट्स करायच्या. तर हे कितपत योग्य आहे? देवाच्या नावाने अशी बदनामी करत फिरणं, देवाच्या आयडीला देवाचं नाव देणं, वरतून डीपी पण देवाचा ठेवणे आणि मानसिक त्रास होईल अशा कमेंट्स करणं, हे कितपत योग्य आहे? तुम्ही सांगा मला. चुकीचं नाहीये काही. मला आधी असं वाटत होतं की तो मुद्दा म्हणून फक्त मला कमेंट्स करते तशी, कारण मला त्यानं माझ्या चॅनलला येऊन 3 वेळा तशी कमेंट्स केलेली आहे लाईव्हवरती, बरं का? आणि काय झालं, मी त्याला म्हणजे तो माझ्या डोक्यात गेला की तो बार बार मला का तसा बोलतोय, बार बार मला तशी का कमेंट्स करतोय, असं मला वाटायचं. म्हणून ना मी त्या व्यक्तीला त्याचा फॉलोअप घेतला. म्हणजेच काय केलं की तो ज्या ज्या लाईव्हला जातोय ना, तिथं तिथं मी त्याला फॉलो केलं आणि त्याची कमेंट्स बघितली, बरं का? त्याची कमेंट्स बघितली तर तो वैयक्तिक मलाच नाही तर सगळ्याच महिलांना सेम कमेंट्स करतो. मग तिथं परिस्थिती कुठली आहे, कशी आहे, काहीच बघत नाही. सेम कमेंट्स असते त्या व्यक्तीची. काय की तो आधी हाय नाव घेतो त्या व्यक्तीचं, चॅनलला जी नाव आहे ती, आणि मग त्या व्यक्तीला तशी कमेंट्स असते. काय जेवली का, कशी आहे, काहीच नाही. काय तू त्या आयडीचं नाव माझ्या ह्याला पण तसं केलेलं, राणी तू लांब सडक सिंदूर का भांगात भरत नाही. तशीच कमेंट्स बऱ्याच 2-3 महिलांना त्याने केली. आणि आय थिंक मी सहज त्या चॅनलला गेले होते, मला तो तिथं दिसला म्हणून मला बघायचंच होतं, तर ते सेम कमेंट्स तिथं तशा मला दिसल्या. तर माझ्याकडे 2, मी सोडून माझ्याकडे 2 ठिकाणचे स्क्रीनशॉट आहेत त्याचे, बरं का? तुम्हाला खरं सांगते. तर एका ठिकाणी त्राशी परिस्थिती होती, ठीक आहे, विचारू द्या, त्यानं काही घाण नाही कमेंट्स केली. परंतु वैयक्तिक मला तसं वाटायचं की तो मुद्दा म्हणून, म्हणजे मी समजा आता माझं कसं सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे भविष्य, त्यामुळे माझा सिंदूरचा काही संबंध येत नाही, बरोबर की नाही? तर मला असं वाटायचं की तो मुद्दा म्हणून मला तसं कमेंट्स करतोय, परंतु नाही. तो सायको व्यक्ती आहे किंवा सायको लेडीज आहे जी सगळ्यांना सेम कमेंट्स करत फिरते. तिला काहीतरी लाल ह्याच्याशी काहीतरी ही आहे तिचं, बरं का? म्हणजे ती सायको आहे आणि तिला फक्त एकच तेवढंच बोलता येतं आणि ती फक्त तेवढ्याचीच दिवाणी आहे. मग ती लेडीज असेल किंवा जेंट्स असेल, बरोबर? तर असं आहे ती. आणि मला वैयक्तिक वाटायचं की ती मुद्दा म्हणून मला कमेंट्स करते तशी, परंतु नाही, त्यानं बऱ्याच जणांना तशा कमेंट्स केल्या. तर मी त्याचे स्क्रीनशॉट लावलेले आहेत, तुम्ही नक्कीच बघून घ्या. तर तुम्हाला सांगते, एक तर परिस्थिती अशी होती, ठीक आहे, मला बाकीचं ठीक वाटलं, पण एका ठिकाणी अशी परिस्थिती होती, लाईव्ह चालू होती, लाईव्ह वरती ती व्यक्ती तिची आई गेलेली आहे म्हणून ती रडत पडत होती आणि प्लस तिला त्रास देत होता भाऊ एकीकडनं, बहीण एकीकडनं, म्हणून ती लाईव्ह घेत होती आणि उत्तरं देत होती. तिच्याबरोबर काय घडते, कसे परेशान करतात वगैरे वगैरे, ह्याच्यावरती ती लाईव्ह घेत होती. ती अशा परिस्थितीमध्ये असताना सुद्धा हा व्यक्ती तिथं तिला तशी कमेंट्स करत होता. हा व्यक्ती त्या बाईला तिथं तशी कमेंट्स करत होता की तू, बरं का, तिचं नाव घेतलं, मी नाव नाही घेऊ शकत, तिचं नाव घेतलं की तू भांगात लांब सडक कुंकू का भरत नाही. बरं का, तू भांगात लांब सडक कुंकू का भरत नाही. बापरे.
आता ह्याला कुंकू भरायचं जर असेल तर ह्या व्यक्तीला एकतर आमच्या समोर यावं लागेल, बरोबर की नाही. मी ह्याला एवढं कुंकू भरल, एवढं कुंकू भरल की ती आयुष्यात परत कधीच कुंकू मागायचं नाही, बरं का. आयुष्यात परत कधीच कुंकू म्हणायचा नाही, इतकं कुंकू मी त्याला भरेल. परंतु सापडायला पाहिजे. आणि माझं परिस्थिती काय आणि आपण कमेंट्स काय करतोय ह्या गोष्टीचा पण विचार करावा. त्या व्यक्तीला मला एकच सांगायचंय की तुझा नेमका काय प्रॉब्लेम आहे आणि तुला इलाजाची गरज आहे. तर प्लीज देवाचं नाव खराब करू नको, लोकांना अशा जाऊन कमेंट्स करू नको. विधवा बायांना पण तू अशाच कमेंट्स करतो, तर विधवा बायांचा स्वाभिमान दुखवून असं धंदे करू नको, बरं का. तर लक्षात घे, मला तुझ्यावरती व्हिडिओ बनवायची म्हणजे असा काही खूप महत्त्वाचा नाही आहे तू, बरं का. परंतु मला असं वाटत होतं की तुम्हाला मानसिक त्रास देण्यासाठी बोलतोय, परंतु नाही, तू सगळ्याला सेम कमेंट्स करतोय. तर कुठंतरी हे म्हणजे मेंटॅलिटी खराब आहे तुझी, तुझं डोकं खराब आहे, तुझा स्क्रो ढिल्ला आहे बरं का. तुझा स्क्रो ढिल्ला आहे आणि तो ढिल्ला झालेला स्क्रो तुझा टाईट करणं खूप गरजेचं आहे. का गरजेचं आहे? ह्याच कमेंट जर तू विधवा महिलांना केल्या तर त्यांच्या भावना दुखवतील, त्यामुळं तुझा स्क्रो टाईट करण्यासाठी ही माझा व्हिडिओ आहे. तर लक्षात घे, कुठेही कमेंट्स कुठली करावी या गोष्टीचं भान ठेव, नाहीतर एक दिवशी तू मार खाशील आणि कुणाच्या भावना दुखवतील. असं सिंगल असलेल्या महिला, ज्यांचा त्या सिंदूरशी काही संबंध नसलेल्या महिला, विधवा महिला, या महिलांना जर तू अशा कमेंट्स करून मानसिक त्रास देत असतील तर ह्याचे पापाचे फळं तुला स्वामी नक्की देतील. कारण तू जर स्वामीचं नाव वापरतोय, तू जर स्वामीचं डीपी ठेवतोय, तर एक लक्षात घे, स्वामी तुझा हिशोब नक्की करतील. तर लक्षात घ्या, कमेंट्स करताना खूप विचार करून कमेंट्स करत जा. खूप घाणेरडे लोक कमेंट्स करतात आणि खूप मानसिक त्रास देणाऱ्या कमेंट्स करतात काही लोक. तर कुठंतरी ह्या लोकांना ना अशा आळ्याकिडं पडले पाहिजेत, आळ्याकिडं, बरं का. अशा घाण कमेंट्स करणारा किंवा खूपच अशा घाण लेवलच्या कमेंट्स करणारा व्यक्तीला ना अशा आळ्याकिडं पडले पाहिजेत, आळ्याकिडं. आणि ते ना असं तरपडून मेले पाहिजेत. मी तर म्हणते ना की ते काश्मीरमध्ये झालं ना, काश्मीरमध्ये जे झालं ते खूप चुकीचं झालंय खरोखर. त्यांच्यासाठी त्यांच्या आत्म्याला देव शांतता लाभो आणि त्यांच्या परिवारांना त्यांचं दुःख सहन करण्याची ताकद देऊ. खरोखर मनापासून बोलते मी. आणि सरकारने ह्याच्यावरती खरोखर काहीतरी कठोर पाऊल उचललं पाहिजे, कारवाई झाली पाहिजे. आणि ह्या गेलेल्या व्यक्तींना, विनाकारण गेलेल्या व्यक्तींना, चांगल्या लोकांना न्याय भेटला पाहिजे, बरोबर की नाही. आणि राहिला प्रश्न तर धर्म विचारून त्यांना गोळ्या घालण्यात आल्या, तर हे कितपत योग्य आहे? धर्म हा म्हणजे हिंदू धर्मात जन्माला येणं काही गुन्हा आहे का? गुन्हा आहे का? तर बाकीच्या सर्व हिंदूंना मला हात जोडून विनंती आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, विचार करा काय सुरुवात आहे, पुढे काय होणार आहे. तर हे जे आपला हात आहे असा झाला तर ठीक आहे. जर हे असे झाले, असे इकडं इकडं इकडं, तर याचा उपयोग होणार नाहीये, बरं का. बटेंगे तो कटेंगे. आणि असं राहाल एकत्र तर कुठंतरी सुरक्षित राहाल. कारण हिंदू धर्मावरती संकट आहे आणि खरोखर आहे. तर सगळ्या हिंदूंना मनावर घेणं आणि एकत्र येणं आणि एकमेकाला साथ देऊन एकत्र राहणं खूप गरजेचं आहे. आणि मी तर म्हणते ना, ते काश्मीरमध्ये जे लोकांना गोळ्या घातल्या ना, त्याच्यापेक्षा ही जी घाण कमेंट्स करतात ना, घाण कमेंट्स करतात, लेडीजच्या पार नको त्या ठिकाणापर्यंत जातात घाण बोलायला, हे लोक तिथं असायला पाहिजे आणि ह्यांना गोळ्या घालायला पाहिजे, बरं का. हे चांगल्या अशा लोकांना नाही. तर ह्या नीच कुत्र्यांना, जी महिलांच्या इज्जतीला हात घालतात, महिलांच्या प्रायव्हेट पार्ट बद्दल बोलतात,
काय काय बोलतात, इतकं किळसवाणी बोलतात ना, तर ह्यांना गोळ्या घालायला पाहिजे. ह्या लोकांना असं तडपडून मारताना बघायचंय मला, बरं का. कसल्या ह्या जी घाण लोक आहेत ना, ह्यांना मला तडफडून मारताना बघायचं, ज्यांनी महिलांना घाण कमेंट्स, अश्लील कमेंट्स केलेले आहेत, इज्जत घेण्या इतक्या घाण कमेंट्स केलेल्या आहेत लाईव्ह वरती, आणि त्यात मला सुद्धा केलेले आहेत. तर ह्या लोकांना गोळ्या घालायला पाहिजे, आणि ही लोक अशी तडपडून मेली पाहिजे कुठंतरी जाऊन, ना की चांगले लोक, बरं का. तर लक्षात घ्या, पाप कधी झाकत नाही. किती बी झाकण्याचा प्रयत्न करा, पाप झाकत नाही, आणि पापापासून सुटका नाहीये. अरे त्या, बरं का, महाभारत घडलं कशासाठी? लेडीजच्या इज्जतीसाठीच. त्याच्यातला एक बी सुटला नाही. त्याच्यातला एक बी जगला नाही. लक्षात घ्या, प्रत्येकाला, ज्यांनी अत्याचार केला त्याला बी मरण यातना भोगाव्या लागल्या, आणि ज्यांनी तमाशा बघितला त्यांना पण मरण यातना भोगाव्या लागल्या. तर तुमच्यासारख्या चिल्लर कुत्र्यांची काय गत आहे रे, बरोबर की नाही? तर तुमच्यासारख्या चिल्लर कुत्र्यांचं काय हाल होणार आहेत हे विचार करायचा तर विषयच लांब राहिला. समजलं का? ज्या हाताने तुम्ही अशी घाण कमेंट्स करता, ज्या घाण नजरेने बघता, ज्या घाण तोंडाने तुम्ही असं बघता ना, अक्षरशः तुमच्या त्या ठिकाणातून अशा आळ्या बाहेर येतील, आळ्या, बरं का, आळ्या बाहेर येतील. तुमचं बोलणं, खाणं पिणं बंद होईल, तुम्हाला दिसणं बंद होईल, त्याच्यातून आळ्या बाहेर निघतील, बरं का. आणि हात तुमचा तोंडापर्यंत जाणार नाही. पाणी पाणी म्हटलं तर तुम्हाला भेटणार नाही. ही एका लेडीचा शाप आहे तुम्हाला. घाण कमेंट्स करणाराला, मग ती कुणी पण असू द्या, बरं का. तर सांगायचा मुद्दा एकच आहे की इज्जत अजून बी वेळ गेलेली नाहीये. इज्जत करायला शिका, नाही तर काही वेळ लागणार नाहीये. आणि आज तुम्ही आमच्या इज्जतीपर्यंत पोहोचलात, उद्या तुमच्या आई बहिणीच्या इज्जतीपर्यंत, तुमच्या बायकोच्या इज्जतीपर्यंत, तुमच्या मुलीच्या इज्जतीपर्यंत नक्कीच कोण ना कोण पोहोचणार. कारण कर्म हे रिटर्न असतं, आणि म्हणतात ना, जो जसा करल तसा भरल. तर लक्षात घ्या, तुम्ही जे केले ते कधीही न झाकणारं, न संपणारं आहे. त्यामुळं तुम्ही तुमच्या पिढीसाठी, म्हणजेच तुमच्या मुलीसाठी जे करून ठेवताय ना, ते आल्हादपणे छान पद्धतीनं करून ठेवा. तिच्या वाटेला नक्कीच ती येणार आहे, बरं का. आणि तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघून असं तडपडचाल, पण तुम्ही काही करू शकणार नाही. लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर तडफडचाल बघून, पण तुम्ही काही करू शकणार नाही. हा एका लेडीचा शाप आहे. स्वामी, आणि मी ज्यांना मानते त्यांच्या समोर मी म्हणते हात जोडून, भोलेनाथ, ज्यांनी घाण कमेंट्स केल्यात ना, खालच्या अश्लील पद्धतीच्या, त्यांचा हिशोब तुम्हीच करा. हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. त्यांचा हिशोब तुम्हीच करा. मी तर उत्तर माझ्या पद्धतीने दिले, परंतु तुम्हाला देव सोडणार नाही. लक्षात घ्या. आणि असो, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. तर तयार राहा. तुम्ही एवढे नीच लोक येतं, तुमचा घडा भरला ना, तर तुम्ही ते साईडला सरकवून ड्रम लावचा. इतके बेशरम कुत्रे टाकून दिलेले असतात काही किडे, आणि ते असे रेंगतच असतात. किडे ही किडेच असतात. किडे कधीही माणूस बनवू शकत नाहीत, एक लक्षात घ्या. तर असो, तर चला, सगळ्यांनी मस्त खा, स्वस्त राहा, आणि आपापली काळजी घ्या. तर परत एकदा सांगते, जे काश्मीरमध्ये झाले ते आपल्या महाराष्ट्रात होऊ नये असं जर वाटत असेल, तर नक्कीच पूर्ण हिंदू समाज एकमेकाला साथ द्या, समजून घ्या, आणि एकत्र राहा. जात विचारून गोळ्या घातल्या गेल्यात, तर कुठंतरी हे चुकीचं आहे, आणि खूप भयंकर आणि खूप विचित्र आहे. तर बघू आता सरकार ह्याच्यावरती काय करणार आहे, बरोबर की नाही? तर चला, हा छोटासाच व्हिडिओ तुमच्यासाठी कसा वाटला नक्कीच सांगा, आणि गोष्टीवरती विचार करा. बऱ्याच गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत. बऱ्याच गोष्टी, खूप काही घडत आहे जगामध्ये, रिअल भविष्यामध्ये, आयुष्यामध्ये सुद्धा खूप काही घडत आहे माणसांच्या. तरी लोक सुधरत नाहीत, तरी लोक घाण पसरवायची सोडत नाहीत,
तरी लोक घाण बोलायचं सोडत नाहीत, तरी लोकांचं वाटोळं करायचं सोडत नाहीत, तरी लोकांचं निंदा करायची सोडत नाहीत, तरी लोकांच्या बोटं घालायची सोडत नाहीत. तर लक्षात घ्या बरं का, तीच बोट तुमच्या शेवट कुठं जाऊन बसेल ना ते कळणार सुद्धा नाही. देवाची काठी बसेल तेव्हा. बरोबर की नाही? तर चला, मस्त खा, स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.